आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतेय साद तुला भाग 9. पावसाच्या थेंबात आणि बाजूने येणाऱ्या लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा चमकून उठला होता आणि आणखीनच आकर्षक दिसत होता. इतक्या जवळ असलेला तिचा उबदार स्पर्श मल्हारला आता स्वतःला थांबवणंही अशक्य झालं होतं. त्याचं मन विचार करण्याच्या पलीकडे गेलं होतं आणि तो आपोआपच तिच्याकडे ओढला जात होता. शरयूने मात्र आपले डोळे शांतपणे मिटले, जणू तिने मुखसंमतीच दिलेली. मल्हारचे सगळे विचार जणू आता बंद पडलेले आणि आता त्याच्या ओठांनी तिच्या थरथरणाऱ्या ओठांवर कब्जा मिळवला होता. तो क्षण तिथेच थिजला, स्तब्ध झाला. बाजूचा पाऊस आणि समुद्राचा आवाजही क्षीण होत गेला आणि बस त्यांच्यामध्ये फक्त त्यांच्या दोघांचे उत्कट श्वास आणि हृदयाची धडधड ऐकू येत होती. मल्हार एकदम भानावर आला. त्याच्या लक्षात आलं समोर चाललेला डान्स आता संपला होता. त्याचं मन एकाएकी पुन्हा अस्वस्थ होऊन उठलं आणि तो थेट उठला आणि तिथून बाहेर पडण्यासाठी निघाला. एवढ्यात रणजितची त्याला हाक ऐकू आली. बॉस, अहो आम्हाला न भेटताच कुठे निघालात? सॉरी. त्याच्या लक्षात आलं त्याचं गिफ्ट तो बसला होता तिथंच राहिलेलं. एकच मिनिट हां म्हणत त्याने जाऊन आधी ते गिफ्ट आणलं. कॉंग्रॅच्युलेशन यू बोथ, आणि माझ्याकडून हे तुमच्या दोघांसाठी एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू सर. थांबा ना, मी माझ्या भावी पत्नीशी ओळख करून देतो. यशस्वी हे माझे बॉस आहेत आणि बॉस ही माझी पत्नी यशस्वी. या, नाईस टू मीट यू. बी हॅपी टुगेदर. थँक्यू बॉस, पण आता जेवण करून नक्की जाल. रणजित सॉरी, पण मला जेवण जमणार नाही आहे. माझं एक काम आहे, मला जावं लागेल. यू एन्जॉय बोथ. म्हणत त्याच्या खांद्यावर थोपटून तो लगेचच तिथून बाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याला अजूनही प्रचंड अस्वस्थ वाटत होतं. रणजितला खोटंच बोललेला तो, पण काय करणार, तिथं काही त्याला थांबूच वाटत नव्हतं. खरं तर गोव्यातला शरयूसोबतचा तो प्रसंग तो जाणीवपूर्वक विसरला होता, पण आता या घटनेने तो पुन्हा ताजा झाला होता. यासाठी तर त्याच रात्री पुन्हा तिला न भेटताच त्याने एकट्यानेच गोव्यातून पळ काढलेला. काही दिवस कामात बुडवून घेतलं, तिला भेटायचंही टाळलेलं, कारण नंतर त्याला स्वतःचाच राग येत होता आपल्याकडून हे काय झालं म्हणून. तेव्हा तर त्याची गर्लफ्रेंड ईशान्वी आधीपासूनच तर होती, तरीही तो हेही विसरलेला की आपली गर्लफ्रेंड आहे. हेच तर राग येण्यासारखं होतं त्याच्यासाठी. बाहेर कारजवळ येत त्याने सिगारेट सुलगावली, पण पहिल्याच कशला पुन्हा शरयूचं त्याला स्मोकिंग करण्यापासूनचं रोखणं आठवलं आणि त्याने पुन्हा ती रागातच फेकून दिली. मग मात्र तो थेट कारमध्ये बसला आणि कार नाईट क्लबकडे घेतली. त्याला आता या विचारांना रोखण्यासाठी ड्रिंक करण्याची गरज वाटत होती. हल्ली हेच तर होत होतं. तिच्या विचारांपासून आणि मनात छळणाऱ्या बेचैनीपासून दूर जाण्यासाठी त्याचं ड्रिंक करणं वाढलेलं आणि घरातल्यांना तर याची खबरबातही नव्हती. पण तरीही त्याच्या मनाचं समाधान काही होत नव्हतं. का ते त्याला कळत नव्हतं, का ते त्याला ॲक्सेप्ट करायचं नव्हतं. तो कन्फ्युज्ड होता. शिट यार, मुळातच तो किसबिस माझ्या प्लॅनमध्ये नव्हताच. तिनेच त्या रात्री पुढाकार घेतलेला. त्याने विचारातच आपली मूठ स्टेअरिंग व्हीलवर आपटली. तिनेच तर रोखलेलं मला. माझा मी चांगला चाललो होतो रूमवर. माझी काय चूक? कितीही झालं तरी मी पुरुषच, पण मी काय एवढा विचार करतोय तिचा? का त्या दिवशीची ती जवळीक मला हवी हवीशी वाटली? का तो वेगळा अनुभव होता? ते झालं नसतं तर कदाचित मला उगाच ही बेचैनी तरी झाली नसती. हाव, कसं शक्य आहे मी असा तिचा विचार करणं? एव्हाना तो नाईट क्लबजवळ पोहोचलेला. मल्हारने वेगाने कार नाईट क्लबच्या पार्किंगमध्ये पार्क केली. त्याचं मन शांत नव्हतं. ते एका तुटलेल्या वाद्यासारखं वाजत होतं. शांतता त्याला छळत होती आणि गोव्याचा तो क्षण त्याच्या डोक्यात पुन्हा पुन्हा फेर धरत होता. तो थेट क्लबच्या गजबजाटात शिरला. बेसचा मोठा आवाज त्याच्या छातीत धडधडत होता, पण त्या गोंगाटातही त्याच्या मनातील अस्वस्थता आणि बेचैनीचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता. त्याने बारजवळची एक शांत जागा पकडली आणि थेट स्कॉच मागितला. व्हिस्कीचा पहिला घोट त्याने घाईघाईत घेतला. आत गेलेल्या जळजळीमुळे त्याच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं, पण त्याने दुर्लक्ष केलं. त्याला वाटलं होतं की दारूची ही झिंग त्याला शांत करेल, पण गोष्टी उलट्याच घडत होत्या. व्हॉट द हेल इज हॅपनिंग? ड्रिंक केलं तरीही
ती बेचैनी का कमी होत नाही आहे? त्याची बस चिडचिड चाललेली. त्याने आपला चेहरा समोरच्या आरशात पाहिला. त्याला स्वतःचा चेहरा ओळखू येत नव्हता. हा तो मल्हार नव्हता जो सूड घेताना आनंदी होता. ही अस्वस्थता त्याला छळत होती, कारण ती सिद्ध करत होती की त्याने शरयूला फसवलंय. पण हे इतक्यात मानेल तो मल्हार कुठला? तो आणखीन एका ड्रिंकची ऑर्डर देणार तोच त्याच्या बाजूला एक परिचित चेहरा आला. तो गौरव होता, त्याचा कॉलेजचा मित्र आणि डान्स पार्टनर. शरयूशी मैत्री वाढवण्यासाठी मल्हारने त्याच्या डान्स क्लासचाही तर आधार घेतलेला. गौरव उत्साहाने त्याच्याजवळ आला. त्याने मल्हारचा खांदा थोपटला. अरे मल्हार, तू इथे किती दिवसांनी भेटतोयस यार. मल्हारने एक मोठा उष्ण श्वास सोडला. त्याला आता गौरवची भेट अडचण वाटत होती. हे हाय गौरव, कसा आहेस? आज इकडे? त्याने उसणं हसत विचारलं. हो मी मस्त, तू बोल, कसा आहेस? काही नाही रे, बस काम काम आणि कामाचं टेन्शन, म्हणून आज इकडे आलेलो. कामाचं टेन्शन तर नेहमीच राहणार रे, पण तू एकटाच, शरयू नाही दिसत आहे. शरयू? ती का दिसेल माझ्यासोबत? व्हॉट इज द हेल मिनिंग ऑफ धिस? अरे असा का चिडतोयस? गेल्या काही दिवसांपासून शरयू कुठे गायब आहे कळत नाहीये. हल्ली डान्स क्लासला सुद्धा येत नाहीये. मला वाटलं तुला काहीतरी माहिती असेल, कारण तुमच्यात छान जुळेल. काय रे, लग्नाचा विचार आहे का नाही तिच्याशी? समोर बसलेल्या गौरवकडून नेमका तोच प्रश्न आला. गौरवच्या निष्पाप प्रश्नाने मल्हारच्या मनातील सूड आणि प्रेमाचा काटा एकदम जोरात फिरवला. लग्न हा शब्द त्याच्यासाठी एका अशा परिस्थितीचा आरसा घेऊन आला होता ज्या दोघांच्यात ती केमिस्ट्री खरंच होती हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण जो त्याला पाहायचा नव्हता. मल्हारच्या हातातला ग्लास घट्ट झाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणात बदलले. राग आणि भीती यांचा विचित्र मिलाप त्याच्या डोळ्यात दिसला. त्याने गौरवच्या खांद्यावरचा हात झटकला. तो जोरात चिडून आणि आवाज जरा कठोर करत गौरवला म्हणाला, काय बोलतोयस तू गौऱ्या? हो म्हणजे आम्ही एक रील सोबत काय बनवलेला आणि थोडा स्वभाव जुळत होता, पण म्हणून काय लगेच लग्न? त्याच्या या तीव्र प्रतिक्रियेने गौरव थोडा गोंधळला. अरे पण मला तर वाटलं इतकं छान जमत होतं तुमचं आणि ती गरबा नाईट. ओ हो गौरव, कम ऑन, डोंट थिंक टिपिकली. मैत्री होती बस, विषय संपला. मला कामावर फोकस करायचा आहे. अशा फालतू गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाही आहे. एनिवे आय हॅव टू गो. एनिवे आय हॅव टू लिव्ह. मल्हारने बारटेंडरवर पैसे फेकले आणि तिथे क्षणाचाही विलंब न करता तिथून बाहेर पडला. त्याने कारमध्ये बसताच कार स्टार्ट करत घराकडे घेतली, पण आता त्याची बेचैनी ड्रिंकने नव्हे तर माहितीने वाढली होती. गौरवचे शब्द त्याच्या डोक्यात फिरत होते. ती हल्ली डान्स क्लासलाही येत नाही. गुड, चांगली गोष्ट आहे. मला काय करायचं आहे? ती येऊ दे, नाही तर नाही येऊ दे. बेफिकीरपणे तो स्वतःला म्हणत होता, पण तरीही अस्वस्थ का होत होता त्याला अजूनही कळत नव्हतं. अजूनही त्याला कधी कळणार होतं काय माहीत. शरयूचा विचार आणि विषय दरवेळी त्याला इतका त्रास का देतोय हेच त्याला कळत नव्हतं. का त्याला समजून घ्यायचं नव्हतं, देवच जाणे. घरी पोहोचताच त्याने वेगाने कार घराच्या पार्किंगमध्ये पार्क केली. त्याचं मन शांत नव्हतं. ते क्लबमधील गोंगाटापेक्षाही अधिक वेगाने धडधडत होतं. गौरवचे शब्द, ती हल्ली डान्स क्लासलाही येत नाही, हे त्याचं वाक्य डोक्यात नुसतं गोंधळ माजवत होतं. त्याने घाईघाईत घरात प्रवेश केला. आत आल्यावर त्याला घराची शांतताही दहशत वाटू लागली होती. यावेळी आई असायला हवी होती इथं. इतकं अस्वस्थ असताना तिची आठवण त्याला होणं साहजिक होतं, कारण यावेळी तिची मांडी त्याला प्रकर्षाने आठवत होती. तीच एकमेव जागा होती जी त्याच्या अस्वस्थ मनाला शांत करू शकत होती. तिचा प्रेमळ हात डोक्यावरून फिरल्यावर जे स्वर्गसुख मिळणार होतं ते अवर्णनीय असणार होतं, पण ती होती कुठे इथे? त्याने थेट किचन गाठलं. पाण्याची बाटली फ्रीजमधून काढताना त्याला व्हिस्कीच्या बाटलीची तीव्र आठवण झाली, पण त्याने स्वतःला कसं बसं सावरलं. ड्रिंकचा आधार घ्यायचा नाही आहे आता. नेहमीसारखं कामात गुंतवणार मी मला. माझा कन्स्ट्रक्शन बिझनेस नीनाच्या बिझनेसपेक्षा उंचीवर नेणार हे तो मनाशी ठरवत होता. त्याच विचारात त्याने ती पाण्याची बाटली काढली आणि घोटभर पाणी पिऊन सारं थंड पाणी त्याने तोंडावर ओतून घेतलं आणि रिकामी झालेली बॉटल सिंकमध्ये फेकून दिली. तो स्वतःशीच बोलू लागला, मी बरोबर केलं. काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. मी त्या कुटुंबाला लक्ष केलं ज्यांनी माझ्या कुटुंबाच्या आयुष्याची राखरांगोळी केली. मी माझा सूड पूर्ण केलाय आणि विषय इथेच संपलाय. पण लगेच त्याच्या दुसऱ्या मनाने त्याला प्रश्न केला,
विषय खरंच संपलाय का मल्हार? मग तू रात्रभर का तळमळतोयस? मी तळमळत नाहीये, मला काहीच फरक पडत नाही. तिचा माझा काहीच संबंध नाहीये. पण जर माझ्या आत्याला, बाबांना आणि आईला यात नाहक त्रास झालाय तर तिला झाला यात काहीच गैर नाही. मनश्री म्हणत तो थेट बेडरूममध्ये आला. त्याने लाईट न लावता अंधारात खिडकी उघडली. थंड हवा त्याच्या चेहऱ्यावर आदळली, पण त्याचा आतला जळफळाट शांत होत नव्हता. अचानक त्याची नजर समोरच्या टेबलावर पडली, जिथे त्याच्या आईबाबांचा फोटो होता. त्याने तो फोटो हातात घेतला आणि तो क्षणभर आईला निहाळू लागला. आई, खरं सांगायचं तर मला आता तुझी आठवण येत आहे. मला तुझ्याशी बोलायची गरज आहे. मला आधार हवाय. का सतत अशी बोचणी वाटते की मी काहीतरी चुकीचं केलंय? का? आईला फोनच करतो, तिच्याशी बोललं की बरं वाटेल. त्याने लागलीच आईचा नंबर डायल केला. रिंग जात होती आणि ती ऐकता ऐकताच त्याने एक वार नजर घड्याळाकडे वळवली. घड्याळात रात्रीचे 9:45 होत आलेले. ती एव्हाना आली असेल गावावरून आणि तिचं कामही आटोपलं असेल. मनश्री म्हणत फोनची वाजणारी रिंग ऐकू तर येत होती, पण तीही वाजून वाजून एक क्षणाला कट झाली. आईने कॉल उचलला नाही. 2 वेळा ट्राय करून मग मात्र त्याने बाबांना कॉल लावला. बाबांनी कॉल लगेचच उचलला. हॅलो मल्हार, आज आठवण झाली का तुला माझी? काय रे, कसा आहेस? काम कसं चालू आहे? हो बाबा, सगळं ठीकच. अशीच आठवण आली तुमची. तुम्ही ठीक आहात ना? हो बेटा, ठीक आहे मी. पुढच्याच आठवड्यात तुझी आई आणि मी पुण्याला येतोय. एक फंक्शन अटेंड करायचं आहे, त्यासाठी. ओ नक्कीच, मी वाट पाहतोय बाबा. पण बाबा, आई आली नाही आहे का अजून सोलापूरवरून? हां, ती तर आली आहे कधीच. काहीतरी कामात असेल. का रे बेटा? बाबा, तिला फोन द्या ना. बरं, 1 मिनिट होल्ड कर. अगं, बाहेर आलीस का? चिरंजीवांना बोलायचं आहे तुझ्याशी. मी नंतर करेन त्याला सांगा मी कामात आहे म्हणून. बरं. अरे, ती नंतर करेन म्हणते. तू सकाळी कर ना तिला. बरं, बाकी सगळं ठीक आहे ना तिथं बाबा? हो बेटा, सगळं ठीक आहे. ओके, काळजी घ्या, मी करतो सकाळी, म्हणत मल्हारने फोन ठेवला. आई बोलायचं टाळते हे काही लक्षातच आलं नाही त्याच्या. पण बाबांशी बोलूनही त्याची अस्वस्थता काही कमी व्हायचं नाव घेत नव्हती. आता मल्हारच्या डोक्यात राग नाही तर असहाय्यता भरली होती. त्याने फोन बेडच्या बाजूला एका कोपऱ्यात फेकून दिला आणि सरळ बेडवर स्वतःला झोकून दिलं. पण मनातला गोंधळ शांत होत नव्हता. त्याचाच आतला आवाज म्हणत होता, हा तू नाही आहेस मल्हार, तू हरला आहेस. आणि तोही त्या व्यक्तीकडून जी तुझ्यावर वेड्यासारखी प्रेम करत होती आणि जी तुझ्या सुडाबद्दल अनभिज्ञ होती. तू चुकलायस. पुढच्या क्षणाला त्या आवाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मल्हारच्या डोळ्यासमोर शरयूचा हसरा चेहरा आणि त्यांचे गोव्यातील उत्कट चुंबन आठवत होतं. त्याच्या डोक्यात पुन्हा अस्वस्थता सुरू झालेली. ही इतकं अडकल्याची फिलिंग होती की त्याला फेसही करता येत नव्हती आणि तिच्यापासून सुटकाही करून घेता येत नव्हती. मल्हारच्या मनातला गोंधळ कधीतरी शांत झाला जेव्हा तो झोपेचा अंमल त्याच्यावर चढू लागला. पण त्याच्या अस्थिर मनाची ही वेदना शरयूच्या विचारांपासून अशी दूर जाऊन थांबणार होती का? कारण त्याच्या वेदनेचा प्रश्न ही तीच होती आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर ही तीच. आणि हेच कोडं उलगडायला त्याला कदाचित वेळ लागणार होता. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हारला कधी कळेल की आपण चुकलोय आणि आपण खरंच तिच्या प्रेमात पडलोय. आणि जरी त्याला त्याची जाणीव झाली तरी तो परत शरयूकडे जाऊ शकेल? तिला म्हणवू शकेल का? बघूया काय होतंय पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा साध तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.